मी बाबाराव ढोणे पाटील, सरपंच मंगेश साबळे युवा मंचाचा प्रदेशाध्यक्ष आणि पांगरा गावचा नागरिक म्हणून आज 1.5 वर्षापासून आम्ही पूर्णा ते हिवरा या पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामाच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये अतिशय त्रस्त आहोत। आम्ही वारंवार आंदोलनं केले, रस्ता रोको केले, विनंत्या केल्या, पत्र दिले, सर्व काही झालं, पण कुणी या प्रकरणाकडे कुणी लक्ष देत नाही। तो गुत्तेदार कुठे पळून गेला माहीत नाही, हे इंजिनियर लोक त्याला का पाठीशी घालतायत तेही माहीत नाही, काम कधी होणार आहे हेही माहीत नाही। त्याने सुरुवातीला काम केलं, तोच रोड थातूरमातूर उकळून त्याच रोडावरची गिट्टी त्याच्यावरच दाबली। सगळी गिट्टी सगळ्या रस्त्यांना आता अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे। दिवसाच्या रोजच्या 2-3 लोक मोटरसायकलवाले तिथून पडत आहेत। वाई ते पांगरा तिथून पूर्णेला येणारे ज्या मुली आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, ते मुलं पायी येत आहेत। 6-6, 7-7 किलोमीटर पायी प्रवास करावा लागते। विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, मानसिक आणि शारीरिक त्यांना यातना होत आहेत। याचं कोण उत्तर देणार? आणि आता या कामाच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना जाब विचारला। 20 तारखेपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं, तर आता ते म्हणतात की तो इंजिनियर गुत्तेदार काम करणार आहे। अरे ठेकेदाराचे लाड बंद करा, आम्ही काय व्हायलं आहे काय नाही हे सगळं आम्हाला माहीत आहे। त्यानं तिथंच आता आमच्या 25 तारखेला उपोषण होणार आहे चालू, म्हणून या अनुषंगाने तिथलीच माती उकरू आता रोडावर टाकते आणि दाबते। हे नाटकं कशासाठी? सामान्य माणसाचे हाल होत आहेत। आणि हा तहसीलदार त्या ठेकेदाराने या परिसरामध्ये जिथे की त्या रोडाच्या अंतर्गत जेवढे कामं झाले, जेवढे शेतकऱ्याच्या जमिनी खोदल्या, त्याचा 1 रुपया शेतकऱ्याला मोबदला दिलेला नाही। आणि या तहसीलदारानं डोळे झाक केलेली आहे, डोळे झाक करून बसलेला आहे, पैसे खाऊन गप्प बसलेला आहे। आणि एखाद्या गरीब माणसाला जर एक ट्रॅक्टरची भर टाकायला जर त्याला मुरून पाहिजे असेल, तर यांचे लोक 2 मिनिटामध्ये त्या शेतकऱ्याच्या घरी जातात आणि ती सगळी माहिती मिळते यांना। मग ह्या गुत्तेदाराने एवढ्या जमिनी उकळल्या, 1 रुपया शेतकऱ्याला त्याचा मोबदला दिला नाही, किंवा 1 रुपया त्याला रिव्हेन्यू आपला जो आपण हे म्हणतो रॉयल्टी म्हणतो ती या शासनाला भरलेली नाही। मग कुठं घोडं पेंड खाते? कोण याच्यामध्ये दोषी आहे? म्हणून म्हणतो या तहसीलच्या पूर्ण महसुली अधिकाऱ्याची, तहसीलदाराची विभागीय चौकशी लावा। याची पूर्ण विभागीय चौकशी लावून शहानिशा करा आणि या परिसरातील 6 गावच्या लोकांना न्याय द्या। या रस्त्याचं काम ताबडतोब करा, एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो।